सो हाय फ्रेंड्स, आज जसा माझा पेपर होता. पेपर छानच गेला आहे. मॅथ टफ होता. फिजिक्स आणि केमिस्ट्री ओके गेला आहे, बट मॅथपेक्षा तरी चांगला गेलेला आहे. आणि जसं की आज पेपर असल्यामुळे मी जास्त अभ्यास करत नाही, पण तरी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं लेक्चर झालं आणि अल्कोहोल फिनॉल इथरचं, आणि त्याचे क्वेश्चन्स पण सॉल्व झाले. आणि जसं मी क्वेश्चन्स टार्गेटमधून सॉल्व करते, टार्गेटमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे 114 क्वेश्चन होते. ते मी पहिलेच सॉल्व केले ते, पण मी तरी रीड करते परत. आणि अल्कोहोल फिनॉल इथरचे मी केले ते त्या दिवशी, पण रीड केले परत, कारण की विसरतेच मी जास्त करून. आणि ते चॅप्टर खूप हार्ड आहे, त्याच्यामुळे रिॲक्शन्स खूप आहेत त्याच्यात, त्या लक्षात राहत नाही, म्हणून सारखं वाचच लागतं ते. आणि डिफरन्शिएशन इक्वेशन होता आज, तर मी ते अर्धं लेक्चर केलं, अर्धं बाकी होतं, कारण माझे 1 ते 4 पेपर होता त्याच्यामुळे. आणि लाईन अँड प्लेनचे क्वेश्चन पण केले आज, आणि ह्याचं अर्धं लेक्चर केलं. काल मी लेक्चर केलं तर क्वेश्चन बाकी होते, आणि क्वेश्चन केले आणि अर्धं लेक्चर केलं. आणि फिजिक्सचे 2 दिवसापासून होत नव्हतं, तर सर म्हणले की तुमचं जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि AC करंट असेल तेव्हा सर हे 4 चॅप्टर पण कवर करून घेतील. आणि आता मला डिफरन्शियल इक्वेशन करायचं आहे मॅथचं, आणि त्याचे क्वेश्चन सॉल्व. आणि जसं की हे माझे बाकी आहेत 2, ह्याचं तर क्वेश्चन सॉल्विंग पण बाकी आहे. ह्याचं तरी क्वेश्चन सॉल्विंग आणि लेक्चर झाले. फक्त 2026चे क्वेश्चन्स बाकी आहेत, म्हणजे आत्ता फर्स्ट अटेम्प्ट झाले त्याचे क्वेश्चन बाकी आहेत सॉल्व करणं. ह्याचं तसं बाकीच आहे, हे पण करायचं आहे. आणखीन उद्या पेपर नाही आहे, मग उद्या करेल मी आता हे 3, म्हणजे आजचं तर आजच होऊन जाईल, पण हे उद्याचे 2 आणि हे 1. थँक्यू फॉर वॉचिंग.